15 पासून श्रीलंकेमध्ये जी इंडियाची टेस्ट सिरीज सुरू होणार आहे 2 टेस्ट मॅचेसची. त्या टेस्ट सिरीजमध्ये जेव्हा टीम सिलेक्ट झाली तेव्हा जसप्रीत बुमराचं नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलं होतं, पण ते टेंटेटिव्ह होतं कारण त्याला फिटनेसचं क्लिअरन्स मिळालेलं नव्हतं. पण आता जसप्रीत बुमरा त्या सिरीजमध्ये खेळू शकणार नाही. इंजुरीजमुळे तो त्या सिरीजमधून बाहेर झालेला आहे. आणि जसप्रीत बुमराच्या जागी ज्याला सिलेक्ट करण्यात आलेला आहे, जो रिप्लेसमेंट आहे तो आहे आकिब नाबी. आणि खरं तर जसप्रीत बुमराला रिप्लेस करण्यासाठी जे बेस्ट ऑप्शन होतं ते आकिब नाबीच होतं. कारण हर्षित राणा सुद्धा इंजुरीमुळे बाहेर आहे, तो इंजुरीमुळे खेळू शकत नाही. ॲक्च्युली जेव्हा टीम सिलेक्ट झाली होती श्रीलंकेच्या टेस्ट सिरीजसाठी, तेव्हाच आकिब नाबीला सिलेक्ट न करण्यामुळे बरेचसे डिस्कशन चालू होते, बरेचसे चर्चा चालू होती. कारण आकिब नाबीचा जो डोमेस्टिकमधला परफॉर्मन्स आहे तो बेस्ट आहे. म्हणजे लास्ट 2 सीझनपासून 2024-25, 2024-25 आणि 2025-26, 25-26 या दोन्ही सीझनमध्ये आकिब नाबीचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. 2024-25च्या सीझनमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या 44 विकेट्स होत्या. आणि हा जो 2025-26चा जो सीझन आहे रणजी ट्रॉफीचा, त्याच्यामध्ये त्याच्या 60 विकेट्स आहेत. जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच यावेळेस रणजी ट्रॉफी टायटल जिंकलं होतं. त्यांनी पहिल्यांदाच हिस्ट्रीमध्ये रणजी टायटल जिंकलं आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट होता तो आकिब नाबी. जम्मू काश्मीर खेळताना त्यांनी जम्मू आणि काश्मीरला रणजी टायटल जिंकून दिलेलं आहे. जी श्रीलंकेसाठी टीम सिलेक्ट करण्यात आली इंडियाची, त्याच्यामध्ये बघितलं तर जसप्रीत बुमराला टेंटिव्ह ठेवण्यात आलं होतं. मोहम्मद सिराज होता, गुरनूर ब्रा होता आणि प्रसिद्ध कृष्णा होता. पण गुरनूर ब्रारला जेव्हा सिलेक्ट करण्यात आलं त्याच्या जागी आकिब नाबीला का बरं सिलेक्ट करण्यात आलं नाही, याच्याबद्दलच सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं. पण फायनली आकिब नाबीला चान्स मिळालेला आहे. त्याचं डेब्यूट जे आहे ते डेब्यूट होऊ शकतं. आता हेच बघावं लागेल की त्याला प्लेइंग 11मध्ये चान्स मिळेल का नाही. कारण जे चान्सेस जास्त आहेत प्लेइंग 11मध्ये ते म्हणजे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांचेच आहेत. कारण श्रीलंकेमध्ये जे कंडिशन असतील ते स्पिन फ्रेंडली असतील. स्पिन फ्रेंडली असल्यामुळे 3 फास्ट बॉलर खेळतील का याचे चान्सेस कमी आहेत. आणि आकिब नाबीच्या पलीकडे सध्या ऑप्शन्स काय आहेत, म्हणजे टेस्ट मॅचेस खेळण्यासाठी इंडियाकडे फास्ट बॉलर्स तरी आहेत कोणते? बरेचसे जे बॉलर्स आहेत, जसं हर्षित राणा असेल, आकाशदीप असेल, हे इंजुरीमुळे बाहेर झालेले आहेत. त्याच्यानंतर मग ऑप्शन काय राहतं, एक तर अंशुल कंबोज दिसतोय. बाकी असं कोणता फास्ट बॉलर आहे म्हणजे जे टेस्ट मॅचेसमध्ये प्रॉपर टेस्ट मॅचेसमध्ये तेवढी फिटनेस आहे, तेवढं ते खेळू शकतात. आणि डोमेस्टिक्समध्ये सुद्धा तसं फास्ट बॉलर आहे का कोणी ज्याचा परफॉर्मन्स आहे? सध्या तरी फास्ट बॉलर जे डोमेस्टिकमध्ये चांगलं करत आहेत, रेड बॉल फॉर्मॅटमध्ये चांगलं करत आहेत, ते खूप जास्त कमी ऑप्शन्स आहेत. वन डे किंवा T20साठी तरी ऑप्शन्स मिळून जातील. कारण IPL खेळणारे सय्यद मुश्ताक असेल, T20 फॉर्मॅट, वन डे फॉर्मॅट खेळणारे बॉलर्स तरी मिळून जातील. पण सध्या इंडियाकडे जे टेस्ट फॉर्मॅट खेळू शकतात, डोमेस्टिकमध्ये चांगलं करत आहेत, जे त्यांची फिटनेस तशी आहे, असे बॉलर्स सध्या कमी आहेत. इंडियन टीम मॅनेजमेंटला फास्ट बॉलिंगवर, त्यात टेस्ट क्रिकेटसाठी फास्ट बॉलिंगवर चांगलंच काम करावं लागणार आहे.